तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती चाललेली आहे आणि आत्ता जो वल्लरीने डाव खेळलाय क्लाउड किचनला उद्ध्वस्त करून, आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही वेगळं करून ईश्वरीला घराबाहेर काढण्याचा तो तर तिच्यावरती उलटलाय हे आपण पाहिलेलेच आहे. पण आता त्या माणसाने खोटं बोलून जो काही आपला बचाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावरती ईश्वरीला डाऊट आल्या कारणाने तो माणूस खरंच कोणासाठी काम करतोय हे सत्य काढण्यासाठी खूप मोठा ट्रॅप रचला असता. आता मात्र सुप्रिया आणि वल्लरी या दोघी एकमेकांच्या समोर आल्यात. म्हणजे वल्लरीने दुसऱ्यासाठी जो खड्डा खणलाय त्यात ती स्वतःच येऊन अडकले. मुळातच या माणसाला क्लाउड किचन बर्बाद करण्यासाठी पैसे देणारी वल्लरी होती हे तर समजलंय, पण त्याच बरोबर मात्र आता इकडे ही वल्लरी ही तीच बाई आहे जिने भूतकाळात आपल्याला त्या आता ते आतमध्ये केबिनमध्ये पाठवलं होतं आणि आता अर्णव राजे शिर्के यांच्या वडील रमाकांत राजे शिर्के यांना बर्बाद करण्याचा प्लॅन केला होता हे सुद्धा समोर आलंय. वल्लरी आणि आता सुप्रिया समोरासमोर आल्यावरती एका झटक्यात सुप्रियाने तिला ओळखलंय आणि भूतकाळातला सगळा प्रसंग जसाच्या तसा अर्णवच्या समोर कसा मांडलाय आणि त्यानंतर वल्लरी कशी काय अडकले सगळं सविस्तर पाहू. प्रेक्षकांनो, आपण तर पाहिलंय की त्या माणसाने 10 लाखाच्या लालचेने आता मात्र हे सगळं कबूल केलेलं आहे की मी मुद्दामच त्या एका क्लाउड किचनच्या माणसाला मदत केली आणि त्याचं क्लाउड किचन तुमच्यामुळे बंद झालं होतं. मग त्यानंतर आकाशने हा सगळा व्हिडिओ इंटरनेटवरती व्हायरल केलाय आणि त्याच वेळेला वल्लरी घाबरले. वल्लरी त्याला म्हणते, काय रे, काय अजून काही तो माणूस बोलला का? आकाश म्हणतो, नाही, जे त्यांनी सांगितलं ना की कोणत्या तरी क्लाउड किचनच्या माणसासाठी तो काम करतोय इतकंच, बास, फक्त इतकंच आपल्याला समजलेलं आहे. असं म्हटल्यावर ती विचार करते, नशीब या माणसाने अजून तरी माझं काही नाव नाही घेतलेलं आहे. असं म्हणत ती आता जरा बऱ्यापैकी स्थिर स्थावर होते आणि ती विचार करते की याला आता कायमची अद्दल घडवायला पाहिजे. आणि त्यानंतर मग आता ती अंदाज घेते, काय रे, त्या माणसासोबत आता काय करणार आहे अर्णव ईश्वरी. यावरती आकाश म्हणतो, बघूया, मला सुद्धा अजून काही माहिती नाहीये, पण आता काय ठरतंय तुला मी कळवतो. इकडे तोपर्यंत तो माणूस सांगतो, सर, मी तुम्हाला सगळं सत्य सांगितलं ना, तुम्ही आता मला सोडा की. यावरती अर्णव म्हणतो, मी बघतो काय करायचं ते, पण कोण तो क्लाउड किचनचा माणूस? यावरती मग आता तो सांगतो, म्हणजे खरं तर मला फक्त एक निनावी कॉल आला होता, मी हवे तर तुम्हाला नंबर देऊ शकतो. तो नंबर तर देतोय, पण तो नंबर पाहिल्यावरती इकडे आता ईश्वरी सांगते, हा माणूस आहे ना, हा माणूस आपल्यासोबत काहीतरी खोटं बोलतोय. यावरती अर्णव म्हणतो, का खोटं बोलेल आणि त्याचा काय संबंध, तो मुद्दाम हे सगळं का करेल? यावरती ईश्वरी म्हणते, नाही, तो बोलतोय ते खरं आहे की त्याला कुणीतरी हे सगळं करायला सांगितलंय, पण तो जे काही बोलतोय ना की क्लाउड किचनचा माणूस, ते मात्र काही खरं नाहीये. मला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्णव, मग काय करायचं? ईश्वरी सांगते, हे बघा, आत्ता जर का आपण त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं ना तर जी व्यक्ती या सगळ्याच्या मागे आहे ती सुटेल आणि त्यामुळे मला असं वाटतंय की जर का आत्ता त्याला आपण ताब्यात देण्याच्या ऐवजी आपण जर का म्हणजे त्याला मोकाट सोडलं तर तो त्या व्यक्तीला जाऊन भेटेल ज्या व्यक्तीने त्याला हे सगळं करायला सांगितलंय. असं म्हटल्यावरती मग आता सुप्रिया सांगते, हो, मला पण हे म्हणणं पटतंय. यावरती अर्णव, ईश्वरी, सुप्रिया हे तिघं मिळून नाटक करतात. त्यावेळेला नेमका आकाश बाहेर गेलेला असतो आणि त्याला यातलं काहीच माहीत नाहीये प्रेक्षकांनो, आणि त्यामुळे आता हे तिघं जण बाहेर येतात. तोपर्यंत त्या माणसाला मीडियाने घेरले आणि का केलं हे सगळं? यावरती तो म्हणतो, काय करू, पोटा प्राण्याचा प्रश्न आहे, मला आता माझ्या मुलीच्या उपचारासाठी पैसे हवे होते आणि त्याच वेळेला त्या माणसाने स्वतःहून चालून ऑफर दिली, काय करणार, पापी पेट का सवाल है, असं म्हणत तो आता हे सगळं घुमवतोय. आणि त्याच वेळेला मग आता सगळे मीडियावाले सांगतात की यालाच अटक करा, पोलिसांना त्याला अटक करायला सांगत असताना अर्णव तिकडे आलेला आहे. पोलीस म्हणतात, अर्णव राजे शिर्के, तुम्ही सांगाल ते केलं जाईल, कारण हा तुमचा गुन्हेगार आहे. तुमच्या बायकोचं क्लाउड किचन बंद करण्यासाठी ह्याने जे काही केलंय ना त्यासाठी तुम्ही त्याला जी शिक्षा द्याल ती शिक्षा आता, म्हणजे त्याला अटक करायचंय, तुम्हाला कंप्लेंट करायची, काय करायचंय? त्यावरती अर्णव म्हणतो, नाही, त्यांनी त्याचा गुन्हा कबूल केलाय ना, त्याला सोडून द्या. म्हणजे कसं आहे ना,
त्याने हे सगळं मजबुरीमध्ये केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये तो एक फक्त निमित्त मात्र आहे. आपण या सगळ्यामध्ये त्याला सोडून देऊया, हा त्याला समज देऊया की पुन्हा हे असं काही करू नको असं म्हणत अर्णवने ईश्वरीने केलेला प्लॅन आहे तो वर्कआउट करण्यासाठी त्या आता माणसाला मोकाट सोडलेला आहे, जेणेकरून त्याला कुणी हे सगळं करायला सांगितलं हे सत्य समोर येईल. आणि त्यानंतर मग तो अर्णवचे आभार मानतो आणि थँक्यू, परत मी असं कधी काही करणार नाहीये, खरंच मला पैशाची गरज होती. अर्णव म्हणतो ठीक आहे, तुम्हाला तुमच्या मुलीच्या ह्याच्यासाठी पैसे हवेत ना, किती पैसे हवेत ते मला सांगा, मी त्या डायरेक्ट हॉस्पिटलला देईन. यावरती आता थोडासा गडबडलेला आहे आणि तो म्हणतो ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. इथेच अर्णवला कळतंय की हा माणूस 100% खोटं बोलतोय. जर का खरंच मुलीसाठी याला पैसे हवे होते तर लगेच हॉस्पिटलचं नाव सांगून हा मोकळा झाला असता. म्हणजे ईश्वरी म्हणते ते खरं आहे, हा खूप खोटारडा माणूस आहे, ह्याला पकडायलाच पाहिजे. आणि त्यानंतर मग आता त्याच्या मागावरती पोलिसांना अर्णवने लावलंय आणि हा कुठे जातो, काय जातो, या सगळ्याचा शोध घ्या असं सांगितलंय. पोलीस त्याच्या मागावरती आहेत. अर्णव ईश्वरी घरी आलेत. घरी आल्यावरती आता इकडे वेगळाच तमाशा वाढून ठेवलेला असतो. अंजलीने सगळ्यांच्या समोर आता सांगितलेलं आहे की खरं तर मी जे काही बोलतेय हे तुम्हाला जरा वियर्ड वाटेल, पण आता मी या निर्णयापर्यंत येण्यासाठी सुद्धा चिंटूच कारणीभूत आहे. यावरती अर्णव सांगायला लागतो, बोल ना ताई, काय बोलतेस तू, तू जे काही बोलशील ते आम्ही ऐकतोय. यावरती ती सांगते खरं तर मी अर्णवची बहीण आहे आणि या प्रॉपर्टीची अर्धी हकदार, त्यामुळे मला माझी प्रॉपर्टी नावावरती पाहिजे. आता हे ऐकल्यावरती अर्णवला जरा धक्काच बसलाय आणि अर्णव सांगते ताई काय बोलतेस तू, इतक्या वर्षात कधीही या गोष्टीची तुला गरज वाटली नाही. आणि त्यावरती ती म्हणते कारण इतक्या वर्षात मला कधी वाटलं नव्हतं की माझा भाऊ दुसऱ्याच्या डोक्यावर चालतोय, पण आत्ता मला वाटते की माझ्या आई वडिलांनी मोठ्या कष्टाने कमवून ठेवलेली ही प्रॉपर्टी माझा भाऊ नको त्या लोकांवरती उधळतोय. ते क्लाउड किचन काय, ते दुसरं काय, आणि याच्यामुळे आता माझी प्रॉपर्टी माझ्या नावावरती घे, मग तुझ्या 50%चं तुला जे काही करायचं ते कर. यावरती अर्णव म्हणतो ताई या ह्याच्यामध्ये सगळे सहीचे अधिकार तुझे आहेत, त्यामुळे 50% काय, तू पूर्ण 100% प्रॉपर्टी हँडल करतेस. यावरती ती म्हणते फक्त सयाजीरावच ना मी, म्हणजे फक्त मी सह्याच करते ना. आता हा शब्द कुठून आलाय हे मात्र अर्णवला कळत नाहीये, कारण अंजली कधीही असे शब्द वापरत नाही. एका झटक्यात त्याच्या लक्षात आलंय की तिच्या मनामध्ये हे सगळं राजेशने भरवलंय आणि ते बरोबर पण असतं. काल ज्या वेळेला राजेशने तिला फोन केलेला असतो तेव्हा तो तिला हाच शब्द वापरतो की तू काय, तू फक्त सयाजीराव, सह्या करायच्या आणि गप्प बसायचं, कोणत्याही याच्यामध्ये तुला कोणी काही विचारले. त्यानंतर अर्णव म्हणतो ठीक आहे, तू काळजी करू नकोस, 50% काय 100% प्रॉपर्टी तुझ्या नावावरती घे, सगळं तू हँडल कर, पण प्रॉपर्टीचे 2 हिस्से केलेले कधीही आई वडिलांना आवडले असते का. यावरती ती म्हणते हे बघ तुझे उपकार मला नको आहेत आणि तुझी प्रॉपर्टी घेऊन मला कुठे जायचं नाहीये, मला फक्त माझ्या आई वडिलांची प्रॉपर्टी सेफ ठेवायची आहे. माझी प्रॉपर्टी माझ्या नावावरती कर, मी माझ्या 50%चं काय करायचं ते बघेन. इकडे अर्णव विचार करतो हे राजेशचं डोकं आहे आणि ही 50% प्रॉपर्टी याच्या घशात गेली तर एका मिनिटात उडवून हा माणूस मोकळा होईल, त्यामुळे काहीतरी करून ताईला हँडल करायला पाहिजे. एकाच वेळेला अर्णवच्या समोर आता खूप मोठा प्रश्न आलेला आहे आणि त्याच वेळेला ईश्वरी त्याच्या मदतीला धावून येणार आहे. मग लगेचच अर्णव आता आजी आणि मामांची मदत घ्यायला लागतो आणि त्यावरती मग आता आजीला तो सांगायला लागतो काय मला काही कळायलाच मार्ग नाहीये. मामा म्हणतात मी सांगू का, हे सगळं जावई बापूंचं काम आहे, अंजली असं काही बोलणाऱ्यातली नाहीये. त्यावरती आजी म्हणते हो आत्तापर्यंत मला असं वाटत नव्हतं, पण मला पण तुमच्या दोघांचं म्हणणं आता पटलेलं आहे, नक्कीच हे जावई बापूंनी केलेलं कारस्थान आहे. पण हे बघ अर्णव, काहीही झालं ना तरी प्रॉपर्टीचे 2 हिस्से करणं ही मात्र चुकीची गोष्ट आहे. अर्णव म्हणतो पण आजी काय करायचं. मामा म्हणतात हे बघ तू थोपवून धर तिला, काही झालं तरी सुद्धा आपण ना म्हणजे तिचे डोळे उघडायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या समोर जर का जावई बापूंचं सत्य आलं ना. आजी म्हणते कसलं सत्य, एकदा तुम्ही सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होतात, काय परिणाम झाला त्याचा. त्यावरती मग आता मामा म्हणतात आई तुला माहीत नाहीये, हा राजेश आहे ना हा खूप पोहोचलेली चीज आहे. यावरती आजी म्हणते जे काही कराल ना ते जपून करा, कारण कसं आहे ना म्हणजे जर का मागच्या वेळेस का काही प्रकार झाला आणि पुन्हा ही जर का घर सोडून निघून गेली ना तर मात्र आपल्यासाठी ही गोष्ट भारी ठरेल. यावरती मग आता लगेचच अर्णव म्हणतो आजी तू काळजी करू नकोस, पण ताईचे डोळे उघडणं गरजेचं आहे.
तेव्हाच या प्रॉपर्टीचे हिस्से थांबतील आणि तेव्हाच ही प्रॉपर्टी स्थिर राहील असं म्हणत असतानाच इकडे आता अर्णवला फोन आलेला आहे आणि त्यानंतर अर्णवला पोलीस सांगतायत की तो माणूस त्याची हालचालवरती आम्ही लक्ष ठेवतोय, त्याला कुणाचा तरी कॉल आला होता आणि तो आता कुणाला तरी भेटायला चाललाय. यावरती अर्णव म्हणतो ठीक आहे, तुम्ही आम्हाला लोकेशन पाठवा, आम्ही त्या लोकेशनवरती पोहोचतोय. लगेचच अर्णव आता त्या माणसाला पकडण्यासाठी निघालेला आहे आणि त्याच वेळेला इकडे आता आकाशला पण कॉल केलाय आणि आकाशला हा प्लॅन नेमका उशिरा समजलाय आणि त्यामुळे तो प्लॅन वल्लरीला समजलेला नाहीये. कारण आकाशला जर आधीपासून माहिती असतं तर कदाचित आकाश बोलता बोलता बोलून गेला असता, पण आकाशलाच हा प्लॅन वेळेवरती समजल्यामुळे आता इकडे तो लगेचच तिकडून निघालाय. मग ईश्वरी पण निघाली आणि ईश्वरी विचार करते कोण असेल याच्या मागे. तिला राहून राहून असं वाटतंय की या सगळ्याच्या मागे आता राकेश असू शकतो. आणि आता त्यानंतर मग लगेचच तो फोन करतोय माणूस आणि वल्लरीला सांगतोय मॅडम माझे पैसे देण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर येताय ना. वल्लरी म्हणते काय कडमडलास कुठे, अरे तुला पैसे द्यायची तुझी लायकी तरी आहे, सगळा तर प्लॅन फ्लॉप केलास तू, जुळत नाही म्हणून 10 लाखाच्या ह्याच्या पोटी सांगितलंस. यावरती तो म्हणतो हो सांगितलं, पण तुमचं नाव घेतलं का, तुम्ही मला माझ्या कामाचे पैसे द्या. यावरती ती आता सांगायला लागते कसलं काम. यावर तो म्हणतो बघा हा, नाहीतर मी खरंच तुमचं नाव पोलिसांना सांगेन. यावरती वल्लरी सांगते बघ शहाणपणा करू नकोस, जितके ठरले तितके पैसे घेऊन मी येते. असं म्हणत वल्लरी आता पैसे घेऊन निघालेली आहे आणि त्यानंतर तिला माहितीच नाहीये की त्या माणसाच्या मागावरती माणसं लागलेत. लगेचच इकडे ईश्वरीने सुप्रियाला कॉल केलाय. सुप्रियाला कॉल केल्यावरती आई तू ये तिकडे, कोण आपल्या वाईटावरती टपलंय हे पहिले बघूया तरी खरं. असं म्हणत आता इकडे क्लाउड किचन बंद करायला सांगणारी व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सुप्रिया पण उत्सुक आहे. पण सुप्रियाला माहित नाहीये की आता क्लाउड किचन बंद करायला सांगणारी व्यक्ती ही तीच व्यक्ती आहे भूतकाळामध्ये याच व्यक्तीने आपला आणि रमाकांत राजेशिर्के यांचा संबंध जोडत मोठा धमाका केला होता. सुप्रिया त्या ठिकाणी पोहोचले आणि ज्या वेळेला वल्लरी आता त्या माणसाला पैसे देते या तिघांनी पाहिलंय, या दोघांना धक्का बसलाय की मामी क्लाउड किचन बंद करण्यासाठी पैसे देत आहे आणि त्याच वेळेला पोलीस त्या माणसाला पकडतायत रंगेहात. वल्लरी गडबडले आणि वल्लरी आता काहीतरी उडवाउडवीचे उत्तर द्यायला लागलेली आहे. वल्लरी सांगते काही नाही, अहो आमच्या सुनेचा क्लाउड किचन बंद करणारा माणूस कोण आहे हेच बघण्यासाठी मी आले होते. यावरती मग पोलीस सांगतात मॅडम तुम्ही कितीही खोटं बोललात ना तरी सुद्धा याचा मोबाईल ट्रॅप केला होता आणि त्याच कारणासाठी त्याला सोडलं होतं. बरं आता हे दोघ जण म्हणजे अर्णव आणि ईश्वरी वल्लरी कडे पाहतात आणि मामी असं का केलंस असं विचारत असताना सुप्रिया मात्र आता तो विषय सोडूनच दिलाय आणि सुप्रिया सांगते हीच ती बाई, हीच ती बाई, ईश्वरी हीच ती बाई, याच बाईने मला 22 वर्षापूर्वी अडकवलं होतं आणि याच बाईने मला इंटरव्ह्यूसाठी आत पाठवलं होतं आणि जो काही प्रकार घडला ना 22 वर्षापूर्वी, ज्या प्रकारामुळे रमाकांत राजेशिर्के आणि त्यांची बायको यांचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं, हीच ती बाई. प्रेक्षकांनो आता पकडायला गेले होते खरं तर क्लाउड किचनला बर्बाद करणाऱ्या चोराला, पण समोर सत्य आलंय ते म्हणजे 22 वर्षाच्या भूतकाळाचं. अर्णवला तर आता काहीच कळत नाहीये, त्याला एकच धक्का पचवता येत नाहीये की वल्लरी मामीने पैसे दिलेत आणि त्यातच आता सुप्रियाचा हा दुसरा खुलासा. त्यामुळे सगळेच आता शॉकमध्ये आलेले आहेत.